आणि सध्या संपूर्ण राज्याला वेध लागलेले आहे ते मुख्यमंत्री पदाचे। नेमका राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि आता महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत एक सर्वात मोठी बातमी। महायुतीच्या मुख्यमंत्री पदासाठी 2 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती या क्षणाला मिळतेय। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। भाजपला महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ शकतात। कारण मुख्यमंत्री पदासाठी पहिला फॉर्म्युला हा अडीच वर्षांचा आहे, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यानुसार पहिली 2.5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री असतील तर त्यानंतरची 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील असा फॉर्म्युला आहे। मात्र दुसऱ्या फॉर्म्युलानुसार अजित पवारांनाही मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नेमका काय फॉर्म्युला महायुतीचा असू शकतो ते आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर। तर महायुतीच्या मुख्यमंत्री पदासाठी 2 फॉर्म्युला आहेत। पहिला फॉर्म्युला 2.5 वर्षांचा तर दुसरा फॉर्म्युला 2-2-1 चा फॉर्म्युला आहे। पहिल्या फॉर्म्युलानुसार फडणवीस 2.5 वर्ष नंतर शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतील, तर दुसऱ्या फॉर्म्युलानुसार फडणवीस 2 वर्ष मग शिंदे 2 वर्ष आणि मग अजित पवार 1 वर्ष मुख्यमंत्री होतील असा हा फॉर्म्युला आहे। दिल्लीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युलावरती निर्णय होणार अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। तर अजित पवार यांनी मात्र असा कुठलाच फॉर्म्युला नाही असं स्पष्ट केलेलं आहे। मंत्रिमंडळाचा काय फॉर्म्युला ठरलेला आहे का? जुन्या मंत्र्यांना आहे तसं कंटिन्यू केलं जातं? नाही, ते आमचं आम्ही ठरवू, त्याचा फॉर्म्युला वगैरे नाही। आमच्यामध्ये काय करायचं ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरवू, भाजपनी काय करायचं ते ठरवतील, शिवसेनेने काय करायचं ते ठरवतील।